पुण्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पोस्टर झळकले, परंतु त्या बॅनरवरती ज्या महिलांचे फोटो वापरण्यात आले त्यांची संमती न घेताच हे फोटो जे आहेत ते वापरण्यात आलेत असा त्या महिलांचा आरोप आहे। या सगळ्या संदर्भात बोलण्याकरता आपल्यासोबत भाजपचे शिवाजीनगरचे आमदार सिद्धार्थ शिरोळे सर आहेत। शिरोळेजी, तुम्ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा प्रचार आणि प्रसार करताय, परंतु त्या संपूर्ण बॅनरवरती ज्यांचे फोटो वापरण्यात आले त्यांची परवानगी घेतली नाही असा त्यांचा आरोप आहे। त्या सगळ्या संदर्भात पोलिसात तक्रार सुद्धा त्यांनी नोंदवली नाही। बिलकुल, आपले मुख्यमंत्र्यांची जी लाडकी बहीण योजना आहे ती आता जास्तीत जास्त लोकांपर्यंत, महिलांपर्यंत पोचावी या उद्देशाने आपण कुठल्याही योजनेची आपण त्याची जाहिरात करतो। जेव्हा आपण एखादी जाहिरात करतो त्यावेळेला आपण कुठल्या त्या एजन्सीला त्याचं डिझाईन करायला सांगतो। ज्या एजन्सीला आपण सांगितलं की बाबा याची डिझाईन करा, त्यांनी रितसर हा जो फोटोग्राफ आहे तो shutterstock.com वर अवेलेबल आहे। ज्या फोटोग्राफरनी हा फोटो काढला हा 2016चा फोटो आहे। त्या 2016चा फोटो हा त्यांनी घेतला, रितसर त्याचे पैसे भरले आणि हा फोटो लीगली त्यांनी shutterstock.com वरनं घेतला आणि त्याची जाहिरात केली। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। अर्थात जेव्हा जाहिरात झाली त्याला पण बरेच दिवस झाले, आता एक व्यक्ती कोणतरी ह्या महिलेला घेऊन काल सपोजिटली पुण्यामध्ये आले, ह्या इकडचे पुण्यातले नाही आहेत आणि त्यांनी अशी तक्रार पोलिसांमध्ये केली। त्याच्यामुळं हा मियर योगायोग आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये पहिले कुठलं तर कोरिलेशन नाही आहे। आपण आपला हेतू आहे की एखाद्या योजनेचं जास्तीत जास्त महिलांपर्यंत प्रसार करावा आणि त्यासाठी जे काही रितसर इंटरनेटवरती जे अवेलेबल फोटोग्राफ्स असतात त्याचा वापर आपण या एजन्सीच्या मार्फत केलेला आहे। त्यामुळं समजा त्याच्या व्यतिरिक्त समजा त्यांना आधी त्यांचे फोटोग्राफ्स बरेच ठिकाणी वापरले गेलेत हे, त्यामुळे तरी हा कुठल्या हेतूने केला हे मला लक्षात नाही आलं की ज्यांनी त्या महिलेनं घेऊन आला होता तिथं चर्चा केली तर तो थोडा हेतू मला आपण तपासला पाहिजे। तुमचा नाहक बदनामी करण्याचा हा सगळा हेतू प्रकार वाटतो का? ज्या पद्धतीने तुम्ही सांगतायत की त्या महिलेला घेऊन एक व्यक्ती या सगळ्या संदर्भात आंदोलन करतो, तुमची तक्रार पोलिसांकडे नोंदवतो, या सगळ्या बिलकुल नॅचरली आपण ज्या व्यक्तींनी तक्रार करायला लावली त्याची इतिहास आपण तपासला पाहिजे की त्याच्यावरती किती 420च्या केसेस असतील किंवा अशा प्रकारे कुठल्याही प्रकारे कुठला तर इश्यू क्रिएट करायचा आणि बदनामी करायचा प्रयत्न करायचा असा मला हेतू नक्की वाटतोय। त्यामुळे मला असं वाटतंय तरी पण समजा ज्या महिला असतील त्यांना समजा असं वाटलं असेल किंवा हा फोटो नसेल वापरला पण तो जो रितसररित्या आपण वापरला आहे त्यामुळे समजा अगदीच तरी त्यांच्या भावना दुखावल्या असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो। काल मनसे प्रमुख राज ठाकरे हे पुण्याच्या दौऱ्यावरती होते, त्यांनी जिथे जिथे पूर परिस्थिती झाली त्या सगळ्या ठिकाणांचा त्यांनी आढावा घेतला आहे, परंतु त्यांचं असं म्हणणं आहे की 2 उपमुख्यमंत्री राज्याला आहेत, जलसंपदा ज्यांच्याकडे खातं आहे त्यांनी या सगळ्या संदर्भात पूर परिस्थितीच्या संदर्भात त्यांनी लक्ष ठेवणं गरजेचं आहे, कारण की विसर्ग पाण्याचा होत असताना नागरिकांना त्या संदर्भातल्या सूचना ज्या आहेत त्या दिल्या गेल्या नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे। नाही, मी स्वतः पुण्यात होतो, आम्ही त्या दिवशी बराच प्रवास पण झाला। प्रशासनाचं, मुख्यमंत्र्यांचं, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं पूर्ण लक्ष या सगळ्या परिस्थितीवरती आहे। सर्व योग्य ते निर्देश कलेक्टरांच्या मार्फत आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून तिथे दिले गेलेत। योग्य ती रिलीफ ही नागरिकांपर्यंत पोहोचवली जाते, त्यामुळे मला असं वाटत नाही की कुठेही लॅक्यूना आहे। मी स्वतः आमदार त्या मतदारसंघातला आहे की जिथं खूप फ्लड इफेक्टेड एरिया माझ्या मतदारसंघात होती आणि आज 3 दिवस झाले त्याला प्रशासन पूर्ण पद्धतीने सर्व पद्धतीने कोऑपरेट करत आहे अशी मी जे पाहतोय ते मी तुम्हाला सांगू इच्छितो। परंतु राज ठाकरे सातत्याने आता पुण्याचा दौरा करतात आहेत, पुण्यामध्ये त्यांचा पक्ष पुन्हा एकदा भरारी, त्यांना विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर हे सगळं होतंय आणि लोकसभेमध्ये तुमच्या सोबत असलेले राज ठाकरे आता तुमच्या विरोधात येऊन लढणार आहे। भाजपला याची थोडी धास्ती वाटते का संपूर्ण पुण्यात? नाही, असं काही नाही। मला असं वाटतं की प्रत्येक व्यक्तीला त्यांचा पक्ष वाढवण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि उलट त्यांनी समजा काही कुठला लॅकुना या सगळ्या प्रोसेसमध्ये दाखवून दिला तर त्याच्यावरती आम्हाला ॲक्ट करण्याची संधीसुद्धा मिळते। तेव्हा मला असं त्याच्यात मी जास्त रीड करणार नाही। उलट त्यांनी जे काही मुद्दे असतील की जिथं आम्ही अजून लक्ष घातलं पाहिजे ते सुचवा, आम्ही त्याच्यात अजून लक्ष घालू। महानगरांमध्ये खास करून भाजपची ताकद मोठ्या प्रमाणात आहे। मुंबई, नाशिक, पुणे असेल या सगळ्या महानगरांमध्ये भाजप अग्रेसर सगळ्यात मोठा पक्ष राहिलेला आहे। पुण्यामध्ये देखील हीच परिस्थिती 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीत असणार का? कारण की महायुती म्हणून आता तुम्ही 3 पक्ष निवडणूक लढणार आहेत। तुमच्या मतदारसंघावरती, शिवाजीनगर मतदारसंघावरती देखील शिवसेना आणि राष्ट्रवादीकडनं संपूर्ण दावे प्रतिदावे जे आहेत ते केले जातात। बरोबर, आम्ही महायुती म्हणून एकत्र लढणार आहोत। आमचे शीर्षस्थ नेते
हे सगळ्या प्रक्रियेवरती आत्ता इन्वॉल्ड आहेत. त्यामुळे जे काही नेते ठरवतील तेच आम्ही आदेश फॉलो करणार आहोत. त्यामुळं मला पूर्ण विश्वास आहे की महायुतीच्या नेतृत्वाखाली पुण्याच्या 8च्या 8 विधानसभा सीट्स आपण नक्की जिंकू. परंतु 8 पैकी भाजपच्या कोट्यात किती जागा जाणार? कारण की सर्वाधिक भाजपचे आता आमदार तुमच्या पुण्यात आहेत, 8 विधानसभा मतदारसंघात शहरातल्या. मग किती जागा तुमच्या कोट्यात जाणार? नाही, आता ह्याचं उत्तर खरं आमचे जे शीर्षस्थ नेते आहेत, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील, आमचे अजितदादा पवार साहेब असतील आणि एकनाथ शिंदे आहेत, ते मिळून ठरवतील. त्यामुळे जे निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील तो आम्हा सर्व कार्यकर्त्यांना नेहमीच मान्य असतो. मुरलीधर मोहोळ आता तुमचे खासदार आहेत, केंद्रात राज्यमंत्री सुद्धा झालेत, सहकार आणि बाकीच्या डिपार्टमेंटचे. त्यांनी थेट जलसंपदा खात्यावरतीच त्यांनी प्रश्न विचारला की जर पाण्याचा विसर्ग होत असेल तर पाटबंधारे विभागाकडनं त्या सगळ्या संदर्भातली माहिती जी आहे ती दिली पाहिजे होती. आता जलसंपदा खातं हे तुमच्याच पक्षाचे नेते असलेले देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. हा विरोधाभास नाही म्हणायचा का? तुमचेच नेते तुमच्या नेत्यांवरती, शीर्षत्व नेत्यांवरती राज्यातल्या प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. नाही, तसं नाही. जरी खातं हे भारतीय जनता पार्टीकडे असेल तरी समजा एखादी घटना घडल्यानंतर अधिकाऱ्याने योग्य तो प्रश्न विचारायचा अधिकार हा लोकप्रतिनिधींना आहेच. आणि त्यामुळे त्या अनुषंगाने त्या दिवशी रात्री काय काय झालं ह्याची नीट शहानिशा व्हावी या उद्देशाने मुरलीधर मोहोळांनी हे सगळे प्रश्न उपस्थित केले. त्यामुळे त्याच्यात काय वावगं असं मला वाटत नाही. धन्यवाद. तुम्ही आमच्याशी बातचीत केली होती. सिद्धार्थ शिरोळे जे भाजपचे शिवाजीनगर या विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत, त्यांनी जे बॅनर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या प्रचार आणि प्रसारासाठी जे बॅनर लावण्यात आले त्या बॅनरवरती ज्या महिलांचा फोटो वापरण्यात आला आहे तो या अगोदर सुद्धा अनेक जाहिरातींमध्ये वापरण्यात आला आहे. आणि मी जाहिरात ही ॲडव्हर्टाइजमेंट कंपन्यांना त्या संदर्भातली जाहिरात करण्यासाठी दिलेली होती. त्यामुळे तो जो काही आरोप केला जातोय तो माझ्यावरती नाहक अशा पद्धतीने आरोप केला जातोय असं म्हणणं जे आहे ते सिद्धार्थ शिरोळे यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलं. व्हिडिओ जर्नलिस्ट मनीष विचारेसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.